नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, IMP फार्मा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. डायरेक्ट सेकंड इयर फार्मसीसाठी रजिस्ट्रेशन केलेल्या विद्यार्थ्यांना आतुरता लागलेली होती या गोष्टीची, म्हणजे की प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, जी की 26 जुलै 2026 रोजी रिलीज होणार होती. दिवसभर विद्यार्थ्यांनी वाट बघितली, पण साईटवर काही लिस्ट पब्लिश झाली नाही. बट आता रात्रीचे 11:30 वाजले आहेत, लिस्ट फायनली पब्लिश झाली आहे. तर या ठिकाणी आपण बघू शकतो CET सेलची जी ऑफिशियल वेबसाईट आहे, या वेबसाईटवर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट रिलीज झालेली आहे. तर डिप्लोमा कॅन्डिडेटसाठी स्पेशल मेरिट लिस्ट बनवण्यात आली आहे आणि डिफेन्स कॅन्डिडेटसाठी वेगळी. तर चला आपण डिप्लोमाची मेरिट लिस्ट बघूया. आपल्यासमोर मेरिट लिस्ट ओपन झालेली आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो स्टेट लेवल जनरल मेरिट नंबर, त्यानंतर जनरल मेरिट नंबर, त्यानंतर पर्सन विथ डिसेबिलिटी, डिफेन्स, त्यानंतर इकॉनॉमिकली वीकर सेक्शन, इन्स्टिट्यूशनल ऑर्फन आणि नॉन इन्स्टिट्यूशनल ऑर्फन. हे काय जे शॉर्ट नेम्स तुमच्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये यूज केलेले आहे, हे त्यांचे डिस्क्रिप्शन आहे पूर्ण. या मेरिट लिस्टमध्ये तुम्हाला काय काय चेक करायचं आहे, तुम्हाला तुमचं नेम बरोबर आहे का ते चेक करायचं आहे. नंतर तुमचे डिप्लोमाचे मार्क्स, नंतर तुमचे 12चे फिजिक्सचे मार्क्स, केमिस्ट्रीचे मार्क्स आणि त्यानंतर तुमचे 10चे मार्क्स, 10चे सायन्सच्या सब्जेक्टमधील मार्क्स, त्यानंतर तुमची कॅटेगरी. तर ही जी लिस्ट आहे ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे आणि या लिस्टमध्ये 12,729 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन पूर्ण केले आहे. आता ज्या विद्यार्थ्यांचे नाव ह्या मेरिट लिस्टमध्ये आलेले नाही आहे, त्यांनी काय करायचं आहे, आपलं लॉग इन करून बघायचं आहे आपला फॉर्म लॉक आहे का, किंवा आपल्या फॉर्ममध्ये काही प्रॉब्लेम आलेला आहे का. आणि ज्या विद्यार्थ्यांच्या मार्क्समध्ये किंवा त्यांच्या रँकमध्ये किंवा त्यांच्या कॅटेगरीमध्ये काही तफावत असेल, तर त्यांनी आपला जो ग्रीव्हन्स पिरियड दिलेला आहे 27 पासून तर 29 जुलैपर्यंत, या दरम्यान काय करायचं आहे, जर तुम्ही ई स्क्रुटिनी केली असेल तर तुमच्या लॉग इनवर ग्रीव्हन्स रेज करायचा आहे. आणि ज्यांनी फिजिकल स्क्रुटिनी केली आहे त्यांनी FC सेंटरवर जाऊन तुमचा ग्रीव्हन्स क्लिअर करून घ्यायचा आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या फॉर्ममध्ये काहीच प्रॉब्लेम नव्हता तरी पण त्यांचं नाव या मेरिट लिस्टमध्ये आलेलं नाही आहे, तर त्यांनी घाबरून जायचं नाही आहे, त्यांनी पण ग्रीव्हन्स रेज करायचं आहे. लक्षात घ्या, ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे, फायनल मेरिट लिस्ट नाही आहे. तर तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते तुम्हाला या ग्रीव्हन्स पिरियडमध्ये पूर्ण करून घ्यायचे आहे. कारण एकदा का फायनल मेरिट लिस्ट आली की त्यामध्ये काहीही चेंज होणार नाही. ज्या विद्यार्थ्यांचे नाव फायनल मेरिट लिस्टमध्ये आहे तेच विद्यार्थी कॅप राऊंडसाठी एलिजिबल आहेत. ज्या विद्यार्थ्यांचे नावं फायनल मेरिट लिस्टमध्ये नाही आहे त्यांना नॉन कॅपसाठीच अप्लाय करावं लागेल. अशाच नवनवीन अपडेट्स आणि ॲडमिशन प्रोसेस रिलेटेड व्हिडिओजसाठी IMP फार्मा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका, कारण अशाच नवनवीन अपडेट्स तुमच्यासमोर सर्वात प्रथम घेऊन येण्यासाठी आम्हालाही प्रोत्साहन भेटेल. धन्यवाद.